मॅच चालू होतोय. पंचांनी इशारा केलाय. नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय शैलेश. गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू. हा चेंडू अतिशय जबरदस्त पहा. बॅटचा दांडा फक्त हातामध्ये राहिलाय, मात्र चेंडू सीमा पार 4 धावा. ताबडतोब फटका. डीजे. दुसरा चेंडू. हा चेंडू मागच्या दिशेने गेलाय, डिक्लेअर झोन मध्ये. औसाब गोलंदाज. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रफुल्ल मोरे यांचा, मात्र डॉट चेंडूची, वाईट चेंडूची सांगता. अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडली. 6 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना चेंडूवर येणार तोपर्यंत चेंडूने उसळी घेतली. चेंडू जातोय 4 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा औसाबचा. प्रफुल्ल मोरेसाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, मात्र इथे डॉट चेंडूची सांगता. या फलंदाजाची खेळी लक्षात घेतली आहे कदाचित या गोलंदाजानं आणि त्या पद्धतीनं चेंडू फेकतोय, कारण प्रफुल्ल मोरे सारखा मातब्बर फलंदाज एकदा का बॅटला सूर गवसला की त्याला थांबवणं फार कठीण असतं. मात्र इथे आता गोलंदाज डॉट चेंडू फेकण्यात यशस्वी होतोय. हा मोठा फटका पहा. लॉंग ऑन साइडला चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी.
या मॅचला रंग येणारा प्रत्येक चेंडू आपल्याला सांगेल. नवीन गोलंदाज आपण अतिशय जबरदस्त पंचांनी बोट उंच केलाय आणि आणखी एक गडी बाद. डीजे दोन विकेट या ठिकाणी गेलेत. साहिल खुळे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपले विजय सत्रे आपले वाट पाहत आहेत. तर इथे पहा नवीन फलंदाज आलाय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. हलकासा पुश प्लेट केलेला चेंडू. इथे पहा कशा पद्धतीने 40+ चांगला गॅदर केला चेंडू. एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 15 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ. 5 षटकांचा सामना असताना इथे पुन्हा एकदा तेच नियमावली वारंवार रिपीट केली जाते. त्रिफलाची दांडी गोल. अतिशय जबरदस्त चेंडू. पाच षटकांमध्ये तेव्हा कुठेतरी दुसरी इनिंग तुम्हाला टफ पाहायला मिळेल. मात्र इथे गोलंदाज चांगल्या पद्धतीने आपलं काम करतात. फलंदाज आता मात्र थोडीशी खेळी विसरताना दिसत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न केला परंतु चेंडूने उचली घेतली. हिट करण्याचा प्रयत्न मात्र बॅकअप देखील मिळालंय. थँक्यू. अवांतर चेंडू. आजच्या दिवसामध्ये अवांतर चेंडू आपल्याला फार पाहायला मिळाले. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव म्हणून कदाचित गोलंदाजी करत असताना व्यत्यय. आणि इथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू ढकलून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. कंपाऊंडच्या बरोबर लगतचा हा खेळाडू चेंडू उचलतोय तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावफलक संथ गतीने पुढे जाताना 18 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे.
आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडूची सांगता. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या. 3 विकेटच्या नुकसानीनंतर 18 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या नुकसानीनंतर. बरोबर विनरची ही मॅच आपण जर पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये द्रिशा चॅलेंजर्सनं विजय प्राप्त केला होता आणि तदनंतर नैतिक 11नं विजय प्राप्त केला होता. हे दोन्हीही विजय प्राप्त करणारे टीम, मात्र इथे कोणाला तरी एकाला थांबावं लागेल आणि कोण थांबण्यासाठी तयार नसणार आहे. फक्त प्रयत्न आणि प्रयत्न, मात्र प्रयत्नांती परमेश्वर. कोणाला तरी इथं या मॅच मधून थांबावंच लागेल आणि इथे नवीन गोलंदाज दिनेश मैदानावरती चेंडू हातामध्ये घेऊन 40+ कंपल्सरी एक गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केला जातोय आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना पंचांच्या डाव्या बाजूकडून हा चेंडू हलकासा पुश करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अवांतरने आपल्या स्वतःच्या षटकाची सुरुवात केली. अवांतरने एकूण धावा धावफलकावरती 19 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सलग दुसरा अवांतर चेंडू. आरटीसीच्या माध्यमातून घर बसल्या या बोरी प्रीमियर लीगचं आयोजन या खेळातील आनंद घेऊ शकता. डॉट चेंडूची सांगता. वाटलं कुठं फलंदाजाला हा चेंडू देखील अवांतर असेल, परंतु इथे बदल केलं. या चेंडूवरती बदल करणं गरजेचं होतं 2 अवांतर गेल्यानंतर. ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळचा प्रयत्न. चेंडू जातो स्लीपला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नसणार आहे. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकवर आता. मात्र मोठा फटका खेळला जातोय, परंतु गुडघ्याच्या खाली चेंडू ठेवला जातो आणि अशा प्रकारचे चेंडू टाकल्यानंतर तुम्हाला मारणं खूप कठीण होतं आणि तेच काम कठीण करण्याचं पूर्णपणे दिनेश या गोलंदाजानं केलंय. अवांतर चेंडू. पुन्हा एकदा अवांतरने भर पडेल धावा धावफलकावरती. 22-22. लॉस ऑफ द 3 विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. स्वीपर साइडला ज्या वेळेला चेंडू मारतो आपण त्यावेळेला जास्तीत जास्त त्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले असतात, कारण 4-3-3-2 ची अशी बाजू असल्यानंतर इथे प्रत्येक जण चेंडूचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पुढे येऊन खेळचा प्रयत्न. चेंडू जास्त वेळ हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. मात्र काय होतोय, अंदाजा चुकला होता, परंतु इथे पुन्हा संधी मिळाली आणि त्या संधीला सोडलं नाहीये. पुन्हा एकदा 4थ्या विकेटचं नुकसान. पुन्हा एकदा नवीन फलंदाज. रोहित नवीन फलंदाज. श्री होणेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होऊन बऱ्याच दिवसापासून या प्रीमियर लीगची वाट पाहिली जात होती आणि आज मात्र तो दिवस उजाडला आणि त्या
दिवसातून खेळाडू आनंद घेत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे पहा काय चलाखी केली जाते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता. षटकाची समाप्ती झाली. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 23. अतिशय चांगला षटक अनुभवातून 40+ या दिनेश गोलंदाजानं फेकून काढला. 12 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे आणि 12 चेंडूंमध्ये कितपत धावांची मजल मारतील आणि कितपत त्यांना थांबून ठेवतील ते नक्कीच पाहूया. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर गीत. तर आपण पाहिलं तर रोहित पुन्हा एकदा स्ट्राईकवर. पॉवर प्लेचा हा षटक आता मात्र त्यांनी वापर केलाय त्या पॉवर प्लेचा. नवीन गोलंदाज चौथा षटक फेकण्यासाठी सतीश मैदानावरती. मगाशी आपल्याला संधीचा फायदा घेता आला नाहीये, आता मात्र संधीचा फायदा घेईल का सतीश आणि संधीचा फायदा घेईल का रोहित, पाहूया. फलंदाज आणि गोलंदाज आपापल्या टीमसाठी कशा पद्धतीने काम करत आहेत. डावखुरे हाताचा फलंदाज सतीश या गोलंदाजाचा काहीसा पावलांचा रणप घेऊन राऊंड विकेटने मारा करील. खूप अनुभव आपल्या या घरच्या मैदानावरती खेळत असताना प्रीमियर लीग मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जास्त वेळ चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपतोय आणि आल्या आल्या सतीशनं आपला इरादा स्पष्ट केलाय. आणखी एक विकेटचं नुकसान. रोहित बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. तर डोंगराच्या कडेला जे आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी खाली या, कारण संध्याकाळच्या सुमारास त्या ठिकाणावरून माती कोसळते, दरड कोसळते. तर चला त्या लहान मुलांना सर्वप्रथम तिथून बाहेर काढायचं आहे. आवाज द्या त्यांना, तिथून तुम्ही उभे राहू नका प्लीज. नवीन फलंदाज मैदानावरती जयेंद्र. आता मात्र जास्तीत जास्त धावसंख्या कुटण्याचा प्रयत्न असेल जयेंद्र आणि आदिल या दोन फलंदाजाचा, आणि दुसऱ्या बाजूला कमीत कमी धावसंख्या देण्याचा मनसुबा असेल सतीश या गोलंदाजाचा. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती आलेल्या विकेट प्राप्त केलाय आणि इरादा स्पष्ट केलाय. इथे मात्र या गोलंदाजाला उत्तर द्यायचं असेल तर आपल्या पददालित्यांच्या त्या भूमिकेला साकारावं लागेल आदिलला. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा संधी, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाईल का, मात्र इथे प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्नांती झेल भूमीला दान केले आहे. एक धाव, एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 24 धावा, 24, लॉस ऑफ द 4 विकेट. जयेंद्रला स्ट्राईकवर. जयेंद्रला जबाबदारीचं आव्हान कशा प्रकारे पेलावं हे कानमंत्र देण्यात आलं, मात्र इथे सतीशनं चांगलं काम केलंय. हा चेंडू बॅटची इनरेज मागे गेलाय. चेंडू नक्कीच डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव, एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 25 धावा. अजूनही आशा असेल, कारण विनर विनर मॅच म्हटल्यानंतर प्रत्येक मॅच 3 मॅच मधून तुमच्यासाठी महत्वाची असेल, कारण जो जास्त मॅचेस जिंकेल तो पुढे जाईल. मात्र इथे या मॅच नंतर उर्वरित आजच्या दिवसातील आणि उद्याच्या दिवसातील काही विशेष सूचना कल्पेशजी खाडे यांच्या माध्यमातून देण्यात येतील. सतीश राऊंड विकेट. हा खोलवर गतीचा चेंडू, अतिशय जबरदस्त लाजवाब चेंडू. अशा प्रकारचे ब्रह्मास्त्राचा वापर आपण गोलंदाजीमध्ये केलात तर फलंदाजाला थांबावं लागेल, आणि इथे जयेंद्र मात्र थांबताना दिसतो. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ, म्हणजे 5वा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूकडून राऊंड विकेटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वारंवार बीट होतोय. 25 धावा धावफलकावरती स्तब्ध होत असताना इथे मात्र परिपूर्ण थांबून ठेवलंय. या फलंदाजाला जादू करावी लागेल, प्रयत्न करावा लागेल.
तेव्हा कुठेतरी धावसंख्येचा उच्चांक पुढे जाईल. मोठा फटका उंच भरारी घेतले चेंडूनी. पाहूया काय होईल. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतोय आणि पाहता पाहता झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु पॅव्हलियन मधून हात उंच केले जात आहेत की यस हा षटकार आहे. ते 6 धावांची गरज असताना अशाच प्रकारचा झेल टिपला होता, जल्लोषी झाला होता, परंतु अंतिम क्षणाला त्याचा फूट, त्याचा पाय त्या बाउंड्री लाईनवर होता. अगदी हेच या मैदानावरती पाहायला मिळालं. चांगला प्रयत्न, परंतु प्रयत्न अंती परमेश्वर. त्या ठिकाणी आमचे खेळाडू या ठिकाणी सांगतायत की हा षटकार, या षटकारानं धावसंख्येचा उच्चांक 6च्या गतीनं पुढे सरसावला. एकूण धावा धावफलकावरती 31, 31 धावा. लॉस ऑफ द 4 विकेट. 4 विकेटच्या नुकसानीनंतर आता मात्र आदिलनं जयेंद्रनं कमाल दाखवली आहे. शेवटचा षटक. आदित्य काहीसा फिल्डिंग मध्ये बदल करत असताना इथे आदिल समोर आहे. जशा प्रकारे जयेंद्रनं मोठा फटका लगावला, अगदी आदिलचाही तोच प्रयत्न असणार आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न असणार कमीत कमी धावसंख्या देण्याचा आदित्यचा. पहिला चेंडू, हा चेंडू अतिशय जबरदस्त होता, परंतु दिशाहीन झालेला हा चेंडू अवांतर येतोय. म्हणजे अवांतरनं आणखी एक धाव प्लस केली गेली. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावा धावफलकावरती 33 धावा. फिरकीचा जादूगार मात्र या ठिकाणी कुठेतरी लाईन आणि लेंथ चुकताना दिसतोय. ज्या वेळेला आपण गुडलेन स्पॉटवर चेंडू फेकत असतो त्यावेळेला आपल्याला आपल्या मनगटांचा पुरेपूर वापर व्यवस्थित लाईन आणि लेंथ मध्ये करावा लागतो. मात्र इथे ते काम करत असताना बघता बघता हा झेल टिपला गेलाय आणि जयेंद्र नावाचा मोठा हादरा पॅव्हलियन मध्ये परत पाठवलाय. डीजे केल. हा चेंडू कार्पेटला घसपटत लॉंग ऑन साइडला चेंडू जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धावफलक 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी जातोय आणि अचूक झेल. क्या बात, लाजवाब, माइंड ब्लोइंग, पॉवरफुल, ब्रँडेड कॅच वसंत कुळे यांची. बोट छाटली अफजल्याचा कोकळा काढला. शिवरायाच्या पराक्रमानेच हा महाराष्ट्र वाढला. छत्रपती शिवरायांचं नाव घेतात सळसळतं महाराज. फक्त छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती छत्रपती आणि छत्रपती. 365 दिवस आम्ही ज्यांचं पूजन करतो असे आमचे आराध्य दैवत
त्या दैवताला त्रिवार मानाचा मुजरा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आजचा दिवस मला तर वाटतंय त्यांच्या टीम मधून वसंत आहे. ही झेल मात्र पकडली जाते आणि आणखी एक मोहरा गारत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे विकेट नुकसान झालं. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं फिरकीचा जादूगार डीजे शिवाजी महाराज की चिन्ह. हा चेंडू अतिशय जबरदस्त हॅट्रिक हुकवली आहे, म्हणून प्रत्येकाचं 100% देणं खूप गरजेचं असतं. पहा इथे मोठा फटका खेळण्याचा जो कॉन्फिडन्स केला होता, मात्र इथे एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. एकूण धावा धावफलकावरती 36. हा चेंडू अवांतर. आणखी एक धाव. शेवटचा चेंडू फेकताना इतकं व्यत्यय निर्माण आलं की अवांतर चेंडू फेकलाय, दिशाहीन झाला हा चेंडू. धावसंख्येत भर पडली. 37 धावा धावफलकावरती. मोठा फटका पुन्हा एकदा. हा विकेट येऊ शकतो. दिनेश 40+ त्या ठिकाणी. मात्र या ठिकाणी पहा कशा पद्धतीने रनआउटच्या स्वरूपात आदित्यनं 4 विकेट आपल्या गोलंदाजी मधून काढल्या. या इनिंगची समाप्ती झाली. या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या, त्या म्हणजेच 38 धावा. 38 धावा आणि 39 धावसंख्येचा कंपल्सरी चेस टार्गेट समोर ठेवलंय, ते म्हणजेच नैतिक 11 संघानं द्रिशा चॅलेंजर संघासमोर. तर कशा पद्धतीने असेल येणारी इनिंग ते नक्कीच पाहूया. आवाजात थोडासा बदल होईल. पुन्हा एकदा आवाज असेल आपल्या गावातील, आपल्या प्रीमियर लीग मधील एक मुख्य भूमिका बजावणारे, सर्वांच्या सोबत असणारे आमचे मित्र, समालोचक मित्र कल्पेशजी खाडे. तर डेंजरस बोरी आणि FIK वॉरियर्स संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. डेंजरस बोरी संघाचे कल्पेश खाडे या ठिकाणी आहेत. FIK वॉरियर्स या टीमचा कप्तान लगेच यायचा आहे. तर नक्की हेमंतजी या ठिकाणी येताना दिसत आहेत. तर संतोषजी साळवी यांना विनंती आहे, आपण नाणेफेकीचा कॉल उडवण्यासाठी समोर यायचं आहे. एका बाजूला कल्पेश खाडे तर दुसऱ्या बाजूला हेमंतजी ठाकूर, दोन्ही मातब्बर कप्तान एकमेकांसमोर, दोन्हीही विनर. आणि आता मात्र कोणाला तरी एकाला थांबावं लागेल आणि त्याचसाठी एकमेकांच्या विजयासाठी चाललेला हा अट्टाहास. म्हणून आपण पाहतोय हेमंतजी साळवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल मिळवण्यासाठी तयार. बोरी प्रीमियर लीग श्री होणेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांनी साकडं घातलं आणि खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण आजच्या दिवसामध्ये निर्मित झालं. दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल झाला आणि डेंजरस बोरी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्याल अशी आशा आहे. एका बाजूला पाहतोय 38 धावा उभारून 39 धावांचं माफक आव्हान समोर ठेवलंय, ते म्हणजेच नैतिक 11ने द्रिशा चॅलेंजर संघासमोर. तर कशा पद्धतीने 30 चेंडूंमध्ये 39 धावांची बारी खेळतील, कशा पद्धतीने टार्गेट पूर्ण करतील आणि कशा पद्धतीने
धावांचा आव्हान असताना बघायचं कशा प्रकारे खेळ होतोय. स्ट्राईकला असणार आहे सतीश तर नॉन स्ट्राईकला चिराग तर गोलंदाज बघायचा आहे. स्वतः मला वाटते ओनर या संघाचे नैतिक 11 संघाचे दीपेश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेत. या संघाचा विचार केला नैतिक 11 तर 11च्या 11 खेळाडू 11 मधून एखाद दुसरा वगळता अतिशय 8 ते 9 खेळाडू हे अतिशय बहारदार खेळाडू आहेत. त्यामुळेच की काय नक्कीच कोणाला उतरवायचं आणि कोणाला नाही याच्यामध्ये जराशी गाडी फसली आणि फक्त 38 धावाच करता आल्या तर बघायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार गोलंदाज दीपेश म्हात्रे समोर फलंदाज सतीश. पहिला चेंडू सुरेखरित्या खेळून काढला बघायचा आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेंसाठी. नक्कीच चेंडू फेकलेला आहे बसने. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं उघडलंय सतीशने. संघाचं देखील खातं उघडलंय 1 धावेने. दीपेश म्हात्रे पहिला चेंडू टाकला होता. अतिशय सुरेखरित्या चेंडू टाकला होता परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढले सतीशने. बघायचं आहे या षटकातील दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळ टाकतोय तो म्हणजे दीपेश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका सतीश यांच्या बॅट मधून निघालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार. छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. धन्यवाद डीजे. सुरेख अशी सुरुवात दृश्य 11 संघाची दृश्य चॅलेंजर्स संघाची. दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारलाय. 5 धावा तर झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू 1 धाव तर पूर्ण झाले आहे. नक्कीच दृश्य चॅलेंजर्सचे ओनर स्वतः सचिन म्हात्रे चेंडू पकडतायत. उदय माफ करा उदय होता. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा तर झाल्यात. अतिशय चांगली रणनीती आखताना दिसतोय तो म्हणजे दृश्य चॅलेंजर्स संघ. या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार चिराग गावण. पहिल्यांदा स्ट्राईक घेणार असणारे सुरेख असा फटका. नक्कीच 2 जे फलंदाज क्षेत्ररक्षक होते त्यांच्यामधून ज्या प्रकारे सुईमधून धागा ओला जातो त्याच प्रकारे हा चेंडू काढला होता 2 क्षेत्ररक्षकांमधून. 4 धावांसाठी चौकार. चार चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा बिनबाद 10 अशी चांगली सुरुवात ज्या प्रकारे सुरुवात केली होती सलवा याने. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव तर चिराग गावणने आपला खाता उघडलं 4 धावेने. अतिशय बहारदार स्क्वेअर खेळ पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार स्लोवर पद्धतीचा चेंडू चांगला पीक केलाय. पुन्हा एकदा गॅप भेदलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवला सीमारेषा पार. 4 धावेसाठी खणखणीत चौकार. की सुरेख अशी फलंदाजी. पहिला चेंडू मारला होता स्क्वेअर करता. दुसरा चेंडू अफलातून कव्हर ड्राईव्हच्या पद्धतीने 2 चेंडू वरती सलग 2 चौकार बघायचा. चौकार हॅट्रिक पूर्ण करतोय काय चिराग गावण. यावेळेला सुरेख असा चेंडू जोरदार फटका मारायचा होता परंतु यावेळेला चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर बिनबाद 14. या षटकाचा विचार केला तर 2 सिंगल आणि 3 चौकार अशा एकूण 14 धावा खर्च केल्यात. स्वतः दीपेश म्हात्रे संघाचे ओनर आहेत. थोडंसं स्वतःवरतीच नाराज होतात कारण की फक्त वाचवायसाठी 39 धावा आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. उर्वरित 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 25 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ सामना बॉल टू रन वरती येऊन ठेपलाय कारण की चिराग आणि सलवाचा विचार केला, सतीशचा विचार जर का केला तर अतिशय डोक्याने खेळणारे खेळाडू कोणत्याही प्रकारची घाई त्यांच्याकडून होताना दिसणार नाहीये. पूर्ण सामन्यामध्ये पूर्ण या मॅचेसमध्ये अतिशय चांगला जर का खेळ कोण करेल या सामन्यामध्ये तर नक्कीच मी नाव घेईल दृश्य चॅलेंजर्स संघाचा. कारण की अतिशय चांगले खेळाडू, गुणवान खेळाडू, शांत स्वभावाचे खेळाडू कोणाच्या संघामध्ये असतील तर ते दृश्य चॅलेंजर्स संघामध्ये. कारण की त्यांचा कॅप्टनच एवढा कूल आहे की मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं तो सलवा बॅटिंगसाठी आता तयार असणारे, ज्याने पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगल्या पॉईंटवरतून चौकार मारला होता. तो स्ट्राईकवरती असणारे तर गोलंदाज आदिल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो म्हणजे आदिल. पहिल्या षटकामध्ये
14 धावा तर खर्च केल्यात. बघायचा आहे हा जर काही सामना वाचवायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. लवकरात लवकर लगेच विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील, कारण की हा जर काय या सामन्यामध्ये जर काही पकड बनवायची असेल तर ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं असणार आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय नक्कीच. बघा डोक्याचा वापर मी अगोदरच म्हणालो होतो. अतिशय शांत स्वभावाचे खेळाडू, नक्कीच रनिंग देखील तितकी चांगली, परंतु काय थ्रो आहे रोहित म्हात्रे उर्फ मोगा, अफलातून फेकी आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होते. कर्णधार कॅप्टन कुल सतीशचा खेळीचा अंत. महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. अतिशय सुरेख असा थ्रो पाहायला मिळाला होता. नक्कीच जी पार्टनरशिप तोडायची होती ती पार्टनरशिप तर तोडल्या. नक्कीच गोलंदाजाने जर काही योगदान दिलं नसला तरी काय झालं, क्षेत्ररक्षकाने ते करून दाखवल्याने नाव होतं अर्थातच रोहित म्हात्रे मोगा. नक्कीच पहिला हादरा बसलाय 15 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज बाबूराव, नक्कीच वन डाऊनच्या स्वरूपात आलाय बाबूराव. मग कसं आहे बाबूराव काय करतोय, गोलंदाजाच्या मार्कवरती तयार आदिल हलक्या हाताने खेळून काढलाय. बघायचा आहे एक धाव तर पूर्ण झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल, फेक येईल तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाजांमध्ये होते. पहिल्या चेंडूवरती आपल्या खाता उघडतोय बाबूराव. संघाला नेऊन पोहोचलाय 16च्या घरात. 1-बाद-16 अशी धावसंख्या आतापर्यंत. द्रिशा चॅलेंजर्स संघाची 39 धावेंचं आव्हान असताना आतापर्यंत 16 धावा पूर्ण झाल्यात. अजूनही 23 धावेची गरज असणार आहे. कर्णधार प्रफुल्ल मोरे थोडीशी रणनीती करताना थोडंसं क्षेत्ररक्षण बदलवताना दिसतोय, कारण की त्याने देखील हेरलाय. दोन्ही फलंदाज, जो येणारा नवीन फलंदाज आहे तो देखील त्याच रणनीतीने खेळतोय. कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारताना दिसत नाही, कारण की ज्या फटके मारायचे होते, ज्या रन्सचा फरक होता तो फरक पहिल्या षटकामध्ये भरून काढलाय 3 चौकाराच्या साहाय्याने. आता बॉल टू रन पाहिजे असताना अतिशय चांगला खेळ, डोक्याचा वापर करतायत दोन्ही फलंदाज. 16 धावा तर झालेत या षटकातील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार आदिल. गोलंदाजीच्या मार्कवरती तर फलंदाज असणार आहे चिराग गावंड. सुरेख असा चेंडू, नक्की थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज तितका चाणक्य आहे. अतिशय चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला. चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या स्थिर 1-बाद-16. नक्कीच हा सामना नक्कीच चुरशीचा होईल, यात काही शंका नाही आहे, कारण की अतिशय चांगली गोलंदाजी आहे. नैतिक 11 संघाकडे जितके फलंदाज आहेत तितकेच चांगले गोलंदाज देखील आहेत या संघामध्ये. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढल्या. बघायचा लेग साईडच्या दिशेने एकदा तर पूर्ण झाले. स्वतः प्रफुल्ल मोरे चेंडूपर्यंत पोहोचेल, फेक येईल तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाजांमध्ये पूर्ण होते. एका धावेने धाव फोड्या काढतोय. संघाची धावसंख्या होते 17. 1-बाद-17 धावसंख्या. एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर उर्वरित अजूनही 3 षटकं बाकी असणार आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावसंख्या अजूनही पाहिजे ती म्हणजे 22. 17 धावा झालेत, अजूनही 22 धावेंची गरज असणार आहे, म्हणजे 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावेंची गरज. एका दुसरा मोठा फटका नक्कीच द्रिशा चॅलेंजर्स संघाच्या बाजूने सामना घेऊन जाईल, तर एकाच दुसरी विकेट ही नैतिक 11 संघाला सामन्यामध्ये जिवंत ठेवू शकते. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, वारंवार चांगली गोलंदाजी करताना दिसते तो म्हणजे गोलंदाज आदिल. त्या दीपेश म्हात्रेने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्याची ओव्हर पूर्णपणे भरून काढताना दिसते तो म्हणजे गोलंदाज आदिल. आपल्या षटकात आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केली. 5 चेंडू हाताळलेत, फक्त 3च धावा खर्च केल्यात. एक गडी रनआउटच्या स्वरूपात देखील बाद झाला या षटकामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र बॅटची गडा लागले आणि प्रफुल्ल मोरे कोणतीही चूक करत नाहीये. दुसरा हादरा बसते बाबूरावच्या स्वरूपात. 17 या धावसंख्येवरती लागला खतरा. मोरी
धन्यवाद डीजे. नक्कीच 2 षटकाचा खेळ झाला. 17 धावा झाल्यात उर्वरित. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाब्यांची गरज. 2 षटकाचा खेळ झाला. 17 धावा झाले. 2 गडी बाद झाल्यात. आता बघायचे स्वतः कर्णधार प्रफुल्ल मोरे गोलंदाजीसाठी नक्कीच थोडंसं मॅच मला वाटते हलक्या हाताने घ्यायचा प्रयत्न करतायत दिशा चॅलेंजर्स संघ. त्याचाच फायदा नैतिक 11 संघ उचलतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर कुठेतरी त्यांचा मनसुबा होता सिंगल डबल्सवरती भर द्याव्या, परंतु सिंगल डबल काढत असताना जर का एखादा दुसरा चेंडू डॉट गेला तर नक्कीच तो प्रेशर येतो. तो चेंडू भरून काढण्याचा जो प्रेशर येतो तोच कुठेतरी मागात ठरू शकतो. तेच पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता बाबुरायाने. शेलकरवी बाद झाला होता. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुरेखाचा फटका लेग साईडच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक रोहित मात्रे चूक करत नाहीये. तिसरा हादरा चिराग गावंड बाद. मौसम है मस्ताना. धन्यवाद. चिराग याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज औसाब याने सुरेखाची गोलंदाजी केली होती. तोच फलंदाजीसाठी आलाय. नक्कीच आता बघायचं आहे. 17 या धावसंख्येवरती तिसरा हादरा बसलाय. नक्कीच 39 धाव्यांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये बिनबाद 14 धावा आल्यानंतर जो कमबॅक केलाय नैतिक 11 अतिशय सुरेखरित्या कमबॅक केलाय. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये फक्त आदिलने धावा खर्च केल्या होत्या 7, एक वैयक्तिक तर एक सांघिक अशा 2 सफलता मिळाल्या होत्या. तर तिसऱ्या षटकाची सुरुवात करतानाच पहिल्या चेंडूवरती प्रफुल्ल मोरे याने चिराग गावंड सारखा अडथळा दूर केलाय. 3 गडी तर बाद झालेत. त्याचा साथ देत आहेत. नक्कीच बघायचं आहे. रोहित म्हात्रे पूर्णपणे मॅचमध्ये आहेत. थोडासा क्षेत्ररक्षण बदलवताना दिसत आहेत. मित्रांनो लवकरात लवकर घ्यायचे. पंचांना देखील विनंती असणार आहे, कारण की यानंतर एक सामना तरी झालाच पाहिजे. 2 सामन्याची अपेक्षा होती, परंतु एक सामना खेळवलाच जाईल. यानंतरचा जी नाणेफेकी झाल्या ज्या संघांमध्ये डेंजरस बोरी आणि FIK, तर मला वाटते जो 7वा सामना आपल्याला खेळवायचा होता तो वेळेअभावी आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता थेट खेळवावा लागेल. पहिला सामना असेल उद्या सकाळचा 9 वाजताचा सुजल सुपर किंग्स विरुद्ध रॉयल बोरी. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. सुरेख असा चेंडू नक्कीच, परंतु लेग स्टिकच्या बाहेर असल्या कारणाने पंच दोन्ही हात लांब करताय. चेंडू जातोय अवांतर. वाईटच्या स्वरूपात ही एक धाव मिळते. एका धावेने धाव फलक बऱ्याच वेळानंतर हरतोय. 18 धावा तर खर्च संघाच्या होत आहेत. 18 धावा झालेत. अजूनही 21 धाव्यांची गरज असणार आहे. उर्वरित 17 चेंडू जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज फलंदाजीसाठी आहे. औसाव हलक्या हाताने खेळून काढलाय. बघायचं त्यामध्ये किती धाव मिळतात. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव फलक खालतोय. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 19. अजूनही 20 धाव्यांची गरज असणार आहे. उर्वरित 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. 19 धावा तर झाल्यात. बघायचं पुढचा चेंडू वसंतसाठी सुरेखरित्या खेळून काढला. एक साईडच्या दिशेने एक धाव तर पूर्ण झालाय. बघायचं आहे दुसरा धावेचा प्रयत्न होतोय की दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी खराब होती. त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. या 2 धाव्याने धाव फलक काढतोय. संघाची धावसंख्या होते 21. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची अजूनही गरज असणारे अतिशय चांगला खेळ या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतोय. वसंतची बॅटिंग बघून ज्या प्रकारे धावतोय त्या बघून नक्कीच पहिल्या पर्वाची आठवण झाली. पहिल्या पर्वामध्ये देखील वसंत याने अशाच प्रकारे धावा केल्या होत्या. सिंगल डबल्स ज्यामध्ये अतिशय चांगले फलंदाज त्यांच्या स्वस्तात बाद झाल्यानंतर चांगली साथ दिली होती ध्रुवीत मात्रेची. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला फासला रचला होता. त्या फासल्यामध्ये अडकतोय वसंता. धन्यवाद डीजे. यश गावंड नवीन फलंदाज तर स्ट्राईकला असणारा औसाब हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलाय. बघा या चेंडूवरती किती धाव मिळतात. एक धाव तर पूर्ण झाले आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या झाली आहे 22. या षटकातील अजूनही
एक चेंडू टाकायचा बाकी असणार आहे. 17 धावेची अजूनही गरज असणार आहे. उर्वरित 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 17 धावेची गरज. बघायचं यश गावंड कशा प्रकारे खेळतोय. पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार. हलक्या हाताने खेळून काढेल. नक्कीच अगदी डोक्याचा वापर करताना दिसतोय, कारण की प्रफुल्ल मोरे अतिशय चांगली गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवरती सिंगल काढल्या. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. संघाची धावसंख्या झाली 23. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. अजूनही सामना कुठे गेलेला नाहीये. कोणताही संघ सामना जिंकू शकतो. 50-50 असा सामना आहे, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, शेवटची धाव पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल किंवा कोणता संघ हरेल हे सांगणं कठीण असतं. त्याच प्रकारे हा खेळ होताना दिसतोय. 12 चेंडू मध्ये 16 धावेची गरज असताना पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करताना दिसतोय तो म्हणजे आता मात्र द्रिशा चॅलेंजर्स संघ. जर का हा सामना जिंकायचा असेल तर यश गावंडला चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये ती क्षमता देखील आहे. अतिशय चांगला गुणवान खेळाडू. नक्कीच प्रॅक्टिसचा अभाव असला तरी काही हरकत नाही आहे. कोणत्याही क्षणाला येऊन तो चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी तर केली आहे चांगली, फलंदाजी देखील चांगली करू शकतो. इतकी कुवत त्या फलंदाजामध्ये आहे. परंतु पाहायचा आहे, आलेला वेळ ठरवेल की हा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. बघायचं आहे 40+ खेळाडू, अंडरमचा जादूगर, ज्याने बरेच वर्ष बोरी गावासाठी प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या गावाचं नाव नक्कीच उंच शिखरावरती नेऊन ठेवला होता. कारण की अंडरम क्रिकेटची देखील एक दुनिया होती. काही वर्षापूर्वी उरणमध्ये नक्कीच दिवसा ओव्हरचे सामने तर नाही, रात्री लगेचच अंडरमचे सामने व्हायचे. घेतलाय बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेची गरज असताना बघायचं आहे 40+ गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज. नक्कीच बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. परंतु त्याच्या समोर असलेला नौका फलंदाज यश गावंड हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे. व्हायचा आहे नक्कीच रंगत पाहायला मिळालेल्या दोन्ही खेळाडूंमध्ये. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार नंदू जाधव. सुरेख असा चेंडू, नक्कीच जोरदार फटका मारायचा होता. चांगला क्षेत्ररक्षण झालाय. फेकी देखील चांगली होते, परंतु एक धाव काही वाचू शकत नाहीये. एका धावेने धाव फळक खाळतोय. संघाची धावसंख्या होत आहे 24. उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. नक्कीच हा सामना शेवटपर्यंत रंगेल. नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल कोण हरेल सांगता येत नाहीये. यावेळेला सुरेख असा चेंडू, नक्कीच जोरदार फटका मारायचा होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 24 वरती. उर्वरित 10 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. अतिशय रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. फुलटॉस चुकीला माफी नाही, परंतु क्षेत्ररक्षक आहे मोगा. अतिशय चांगला प्रयत्न. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय रोहित म्हात्रे, ज्याने पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला रनआउट केला होता. दुसऱ्या षटकामध्ये चांगली झेल पकडली होती आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील त्याचाच दबदबा पाहायला मिळतोय. या षटकामध्ये देखील हा जर का षटकार गेला असता तर पूर्णपणे या सामन्यामधली हवा निघून गेली असती, परंतु या सामन्याला जिवंत ठेवतोय अजून रोहित म्हात्रे उर्फ मोगा. अतिशय सुरेख अशी फिल्डिंग. यावेळेला सुरेख असा चेंडू, नक्कीच फलंदाजाला काय करू ते समजलेलं नाहीये. चांगला चेंडू टाकला होता, कोणत्या प्रकारचा उत्तर नव्हता फलंदाजाकडे. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 26 वरती. अजूनही 13 धाव्यांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने बॅट तर फिरवल्या. एक धाव पूर्ण झालाय. चेंडू रोहित म्हात्रे याच्याकडे आहे. एक धाव पूर्ण झाल्या. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 27. उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. काय गोलंदाजी केले. 5 चेंडू टाकले. 5 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. जरी कोणत्याही प्रकारचा विकेट जरी मिळाली नसती तरी फक्त धावा खर्च केल्यात त्या फक्त 4. तर उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. हा चेंडू निर्णायक ठरणार आहे. फुलटॉस. यावेळेला फटका फसलाय नक्कीच आणि गडी बाद होतोय तो म्हणजे यशच्या स्वरूपात. कोण आहे बॉलिंगला कोण आहे? रोहित म्हात्रे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचा आणि निर्णायक षटक टाकणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या
12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. बघू आता कोण जाते सेम. मात्रेच्या हातात रोहित मात्रेच्या हातात चेंडू आहे. स्ट्राईकला उभा आहे तो फलंदाज औसाब आणि स्ट्राईकला उभा आहे तो औसाब आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे तो रोहित मात्रे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडे शेवटचा निर्णय षटक टाकतोय. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. राईटम राऊंड विकेट मारा करणार आहे. उजव्या हाताने खेळणार फलंदाज त्याला तोंड देणार आहे आणि उंचावनं मारलेला चेंडू आहे. बघा झेल होतं काय झेल आणि मला वाटते पंचांकडे ते काहीतरी दाद मागितली होती. दोन्ही पंच क्वालिफाईड आहेत आणि अशा प्रकारे धक्का बसतोय. फलंदाज बाद होऊन पॅनलमध्ये परततोय आणि आता 5 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाचा दिनू गावण. त्यांनी गोलंदाजी जर चांगली केली ती फलंदाजी कशी करतो ते आता बघूया आपण. चेंडू उरलेत 5, धावा पाहिजेत त्या 12 आणि गडी बाद झालेत ते 6. गडी बाद झालेला आहे. 7वा फलंदाज मैदानात दिनू गावण यांच्या रूपात येताना दिसतोय तुम्हाला. चेंडू उरलेत 5, धावा पाहिजेत त्या 12. दिनेश गावण मैदानात आलेले आहेत. लवकर घ्यायचं आहे. प्रफुल्ल मोरे याच्या नंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे प्लीज. हे झेंडा खाली गेले. रोहित म्हात्रे आणि आता पुन्हा एकदा मारण्या नादात चुकते 2 आणि बघू आता हॅट्रिक वरती आले रोहित म्हात्रे आणि आता चेंडू उरले 4, धावा पाहिजेत त्या 12. नवीन फलंदाज मैदानात कोण येतोय आता दिनेश गावण आलेले आहेत. मागाशी कोण आलाय त्याचं नाव काय रे. या लवकर घ्या जरा. आणि आता 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेसाठी जातात. बघू ते दुसरी धाव पूर्ण होते का आणि दुसरी देखील धाव पूर्ण केलेली आहे आणि आता चेंडू उरले 3, धावा पाहिजे 10. चेंडू उरले 3, धावा पाहिजे त्या 10. आणि 1 धाव तर निश्चित मिळते. 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि आता चेंडू उरले ते 2 आणि धावा पाहिजे त्या 8 चेंडू. बरं सॉरी 2 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. बघा सामना कुठे कधी झुकू शकतो. सामना अटीतटीचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, व्हॉलेंटियर्सना विनंती आहे, जरा लक्ष ठेवा. 1 चेंडू 2 धावा पाहिजे त्या 8. चांगला फटका मारला. बघा किती धाव. 1 धाव तर निश्चितच मिळालेली आहे आणि आता मात्र जवळजवळ 1 चेंडू आणि धावा पाहिजे त्या 7. चेंडू उरला 1, धावा पाहिजे त्या 7.
आणि हा सामना जवळजवळ हारलेले आहेत आणि विजय झालेत ते नैतिक 11 विजय झालेले आहेत.